हॅलो एव्हरीवन, एक्सेल शास्त्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला हा दुसरा व्हिडिओ आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक्सेलमध्ये ऑटोमेशन करून आपण सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्झिमम नंबर कसं फाइंड आउट करू शकतो ते. आज मी त्यातलंच थोडंसं एक व्हर्जन पुढचा आपल्याला एक डेमो दाखवणार आहे आणि हा डेमो दाखवल्यानंतर आपण सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्झिमम हे फॉर्म्युलेज आज शिकणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी मला आपल्या सगळ्या सबस्क्रायबर्सला धन्यवाद बोलायचा आहे, कारण इतक्या कमी टाइम फ्रेममध्ये आपले जवळजवळ आता 50 सबस्क्रायबर्स पूर्ण होत आले आहेत. आपली अशीच साथ राहू द्या. चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर कालच्या सारखाच आजचा सुद्धा फॉर्मॅट आहे, पण इथे आपल्याला 4 बटन्स दिसत आहे. एक आहे समचं, एक आहे ॲव्हरेजचं, एक आहे मिनिमम आणि एक आहे मॅक्झिमम. तर चला इथे आपण आता नंबर्स एंटर करूया. जसे जसे मी इथे नंबर्स एंटर करत जाईल ऑटोमॅटिकली त्याचा सम, कारण इथे वरती सम सिलेक्टेड आहे तर त्याचा सम इथे आपल्याला दिसतो आहे. आता आपल्याला सम दिसतो आहे. मी जर ॲव्हरेज बटन वरती क्लिक केलं तर आपल्याला ह्या सगळ्या संख्यांचा ॲव्हरेज दिसून येत आहे. सिमिलरली मिनिमम वर क्लिक केलं तर या सगळ्या संख्यांमधली मिनिमम व्हॅल्यू आपल्याला दिसते आहे आणि मॅक्झिमम वर क्लिक केलं तर ह्या सगळ्या संख्यांमधली मॅक्झिमम व्हॅल्यू आपल्याला येते. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काल सुद्धा आपण याच पद्धतीचा एक डेमो पाहिला होता, पण हे सगळं कसं शक्य होतं, एका बटनाच्या क्लिकवरती ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्या समोर कशा दिसतात हे आज आपण जाणून घेणार आहोत. तर हे आहे ॲडव्हान्स ऑटोमेशन. ॲडव्हान्स ऑटोमेशनची पहिली पायरी आहे बेसिक्स. आधी आपल्याला बेसिक फॉर्म्युलांपासून सुरुवात करायची आहे. त्यामुळे आज मी आपल्याला 4 फॉर्म्युले शिकवणार आहे, जे की मी या टेम्पलेटमध्ये किंवा ह्या ऑटोमेशन टूलमध्ये यूज केले आहेत. तर पहिला फॉर्म्युला आहे समचा, दुसरा आहे ॲव्हरेज, तिसरा आहे मिनिमम आणि चौथा आहे मॅक्झिमम. तर हे फॉर्म्युलेज आता आपण यूज करून मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम मी इथे काही अंक टाईप करतो आहे. आता ह्या सगळ्या अंकांची मला बेरीज म्हणजेच टोटल घ्यायची आहे. तर टोटल साठी आपण एक्सेलमध्ये सम, SUM सम हा फॉर्म्युला वापरतो. एक्सेलमध्ये कोणतं पण फॉर्म्युला यूज करताना त्याची जी सुरुवात आहे ती आपण इज इक्वल टू म्हणजेच बरोबर या चिन्हाने करतो. तर आपण आता इथे बरोबर चिन्ह टाईप करूया. त्यानंतर SUM सम हे आपल्याला टाईप करायचं आहे. सम टाईप केल्यानंतर आपल्याला ब्रॅकेट ओपन करायचं आहे, यालाच पॅरेंथेसिस असं सुद्धा म्हणतात. त्यानंतर संपूर्ण रेंज आपल्याला माऊसने सिलेक्ट करायची आहे. ज्या अंकांची आपल्याला बेरीज हवी आहे ती संपूर्ण रेंज आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे. तर आपण पाहिलं ह्या सर्व अंकांची टोटल आपल्याला इथे दिसते आहे. हे अंक जर आपण चेंज केले तर खालची टोटल सुद्धा त्या हिशोबाने बदलेल. अशाच पद्धतीने आपण ॲव्हरेजचा फॉर्म्युला सुद्धा बघणार आहोत. ॲव्हरेजचा फॉर्म्युला सुद्धा सुरू करताना आपण बरोबरचं चिन्ह टाईप करणार आहोत आधी. त्यानंतर ॲव्हरेज टाईप करणार आहोत. त्याच्यानंतर पॅरेंथेसिस अर्थात ब्रॅकेट ओपन करूया. संपूर्ण रेंज ज्याचा आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा आहे ती रेंज सिलेक्ट करूया. त्यानंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे आणि एंटर द्यायचं आहे. आता आपण पाहू शकता या संख्यांचा ॲव्हरेज आपल्याला इथे दिसतो आहे. या सर्व संख्यांमध्ये सर्वात छोटी संख्या कोणती बरं, हे जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी मिनिमम अर्थात MIN मीन हा फॉर्म्युला आहे. त्याच्यासाठी आपण इज इक्वल टू आधी टाईप करणार आहोत. त्यानंतर MIN मीन हे फंक्शन यूज करणार आहोत आणि ज्या संख्यामध्ये आपल्याला छोटी संख्या शोधायची आहे ती लिस्ट आपण इथे सिलेक्ट करणार आहोत.
पुन्हा ब्रॅकेट क्लोज करूया आणि एंटर देताच या सर्व संख्यांमधली छोटी जी संख्या आहे ती आपल्याला इथे दिसते आहे. आता इथे 200 पेक्षा छोटी संख्या जर मी इथे टाईप केली तर आपण पाहू शकता सर्वच गोष्टी चेंज होत आहे. मिनिमम संख्या सुद्धा इथे 200 आलेली आहे. याच पद्धतीने मॅक्झिमम अर्थात सर्वात मोठी संख्या कोणती हे सुद्धा आपण फाइंड आउट करू शकतो. मिनिमम साठी आपण MIN मीन हा फॉर्म्युला यूज केला. मॅक्झिमम साठी MAX मॅक्स हा फॉर्म्युला आपण वापरणार आहोत. तर मॅक्स, त्यानंतर ब्रॅकेट ओपन, सर्व संख्यांची रेंज सिलेक्ट करायची आहे, ब्रॅकेट क्लोज आणि एंटर. तर आपण पाहू शकता या सर्व संख्यांमध्ये 4000 ही मोठी संख्या असल्याने इथे 4000 हे उत्तर आपल्याला आलेलं आहे. आपण 4000 पेक्षा मोठी संख्या 4500 जर इथे टाईप केलं तर इथे मॅक्झिमम संख्या ही 4500 आलेली आहे. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण टोटल अर्थात सम, ॲव्हरेज, मिनिमम आणि मॅक्झिमम हे 4 फॉर्म्युलेज आपण पाहिलेत. याच फॉर्म्युलेजचा वापर करून आपण बरेचसे काम आपले सोपे बनवू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला ऑटोमेशनच्या दिशेने जी वाटचाल करायची आहे त्याच्यासाठी आज आपण एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, लवकरात लवकर अजून मी नवीन व्हिडिओज रोज ह्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा याची नक्की माहिती द्या. स्वस्त राहा, मस्त राहा आणि पाहत राहा आपलं आवडतं चॅनल एक्सेल शास्त्री. धन्यवाद.